स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये नक्की काय घडलं या संदर्भात जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर। या सगळ्या सुनावणी दरम्यान ते स्वतः सर्वोच्च न्यायालयामध्ये हजर होते। सर, खरं तर सुरुवात करतोय मी 6 मे 2025च्या आदेशानं। काय नक्की हा आदेश होता आणि याच ठिकाणी कोणी याचा वेगळा अर्थ काढला म्हणून हे सगळं घडलंय की आता हे सगळं झालंय त्याच्यामुळे ही तर सर्वोच्च न्यायालयात यावं लागलंय? नाही, मुळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी असं स्पष्ट केलं की बांठिया कमिशननी जे आरक्षण दिलेलं आहे त्याला चॅलेंज झालं होतं, त्याच्याविषयीच्या पिटिशन्स होत्या। मग सर्वोच्च न्यायालयाने एक आदेशामध्ये लिहिलं की हे 3-4 मुद्दे या प्रकरणांमध्ये उपस्थित झालेले आहे आणि या 3-4 मुद्द्यांमुळे या निवडणुकांची महाराष्ट्रातली प्रक्रिया रखडलेली आहे। मात्र सर्व पक्षांनी असं मान्य केलं की निवडणुकांची रखडलेली प्रक्रिया पुढे नेण्यात यावी। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की बांठिया कमिशनचा आयोग जो आला त्याच्या आधी जे ओबीसींचं आरक्षण देण्यात आलं होतं त्या पद्धतीने ते देण्यात यावं आणि निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी। मात्र असं सांगताना सर्वोच्च न्यायालयाने कुठेही घटनापीठात च्या आदेशाचा भंग करावा किंवा किती प्रमाणात आरक्षण द्यावं असं काही स्पष्टपणे सांगितलेलं नव्हतं। त्यानंतर फक्त मी तुम्हाला विचारतो, बांठिया कमिशन नक्की काय आहे हे एकदा प्रेक्षकांना? येस, बांठिया कमिशनचं आपण हे असं समजून घेतलं पाहिजे की एक डेडिकेटेड कमिशन होतं ओबीसीच्या आरक्षणासाठी। सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी ओबीसीचं आरक्षण स्थगित केलं होतं। त्यांनी सांगितलं की ह्या डेडिकेटेड कमिशनचा म्हणजे ज्यांनी ट्रिपल टेस्ट पूर्ण केलेली, ट्रिपल टेस्ट म्हणजे थोडक्यात मागासलेपणा, त्यांचं जो काय लोकप्रतिनिधित्व, बाकीच्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ते तपासायला लागतं आणि त्या डेडिकेटेड कमिशननी ते तपासल्यानंतर मग ते आरक्षण किती प्रमाणात द्यायचं किती द्यायचं असं ते ठरवतात। आता बांठिया कमिशननी केलं काय होतं की एससीचं आरक्षण, एसटीचं आरक्षण आणि ओबीसीचं आरक्षण यांची बेरीज करून 50% वर कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचं आरक्षण जे आहे ते वाढू दिलेलं नव्हतं। त्यांनी घटनापीठाने जी मर्यादा दिलेली होती त्याच्याप्रमाणे एक अहवाल सादर केला होता। त्या अहवालावर ओबीसी जे समाजाचे काही पिटिशन्स होत्या त्यांनी आक्षेप घेतला होता। त्यांचं म्हणणं होतं की आमचं आरक्षण कमी करायला नको। मात्र सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं होतं की हे आरक्षण जे आहे याच्या संदर्भात जो आयोगाचा अहवाल आहे त्याला तुम्हाला चॅलेंज करायचं तर करा, पण तोपर्यंत आयोगाच्या अहवालाप्रमाणे आरक्षण देऊन निवडणुकांची प्रक्रिया पुढे घ्या। त्यानंतर 2.5 वर्ष निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली नाही। सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी निवडणुकांचा मार्ग मोकळा करून बांठिया कमिशनच्या आधी जे ओबीसींचं आरक्षण आहे ते द्यावं असं स्पष्ट केलं। त्याचा अर्थ राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने असा घेतला की सर्वोच्च न्यायालयाने 27% आरक्षण देण्याला आपल्याला हिरवा कंदील दिला आहे, त्यामुळे त्यांनी सरसकट पूर्वीसारखं 27% आरक्षण दिलं आणि निवडणुकांची प्रक्रिया पुढे नेली। मात्र याला आज विकास गवळी आणि इतर धुळ्याचे काही 2 इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन्स आहे त्यांनी परत सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर केला की 6 मे 2025च्या आदेशामध्ये तुम्ही कुठेही पूर्वीच्या विकास किसनराव गवळीच्या किंवा घटनापीठाच्या निर्णयाला एक बायपास काढून 27% आरक्षण द्या असं सांगितलेलं नाही। मात्र हे जे अधिकारी आहेत राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारामधले त्यांनी सरसकट 27% आरक्षण दिले, त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाला आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांनी एक कंटेम्प्ट दाखल केला ज्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने नोटिसा काढल्या प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि राज्य निवडणूक आयुक्तांना। ते आज हजर झाले आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2 आयेवर पण नोटीस काढल्या होत्या, त्याची सुनावणी आज ठेवली। आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट असं केलं की 6 मे 2025 रोजी आम्ही तुम्हाला 27% सरसकट आरक्षण देऊन 50%ची सिलिंग आरक्षणाची जी आहे ती भंग करा किंवा तिच्या पुढे जा असं कुठलंही आम्ही तुम्ही सांगितलेलं नाही। आमच्या आदेशाचा तुम्ही विपर्यास करू नका। मग त्यांनी राज्य सरकारच्या वतीने आणि निवडणूक आयोगाने असं सांगितलं की निवडणुकीची प्रक्रिया आता सुरू आहे, नगरपालिकांचं नॉमिनेशन आता संपत आलेलं आहे, त्यामुळे आता खूप लेट झालेलं आहे। आता या स्टेजला हस्तक्षेप करणं म्हणजे सगळी प्रक्रिया निवडणुकीची जी आहे ती विस्कळीत करणं आहे। सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की तुम्ही हे एक्सक्युजेस प्रोसेसेसचे आम्हाला देऊ नका, आमचा आदेश क्लिअर आहे, त्याचं पालन करणं तुमचं काम आहे। घटनापीठाचा जो काही आदेश आहे त्याला आम्हाला सुद्धा तो बंधनकारक आहे, त्यामुळे त्याच्याप्रमाणे काम झालं पाहिजे। आता प्रकरण हे परवा ठेवलेलं आहे। परवा जर राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही 50% आरक्षणाची मर्यादा कायम ठेवून निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण नेतो तर ती प्रक्रिया पुढे जाईल। जर त्यांनी सांगितलं की नाही तुमच्या आदेशाप्रमाणे जे आम्ही आरक्षण दिलं तेच आम्ही कायम ठेवतो तर मग सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तिवाद होईल आणि मग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पुढील निवडणुकांची प्रक्रिया होईल। याच्यामध्ये एक प्रश्न आहे, जो घटनापीठाचा सतत सातत्याने दाखला दिला जातो के कृष्णमूर्ती
ते घटनापीठाचा निकाल काय होता नक्की? ही घटनापीठाचा निकाल असा होता की त्यामध्ये असं झालं होतं की काही शेड्यूल एरिया जे असतात जिथं शेड्यूल ट्राईबची खूप मोठी संख्या असते तिथे आरक्षणाची मर्यादा ही 50% वर जात होती. म्हणजे शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट यांचं मिळून 50% वर जात होतं. मग तिथे सर्वोच्च न्यायालयासमोर आलं की हे 50% मर्यादा जी आहे स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये वगैरे तर मी कशी पाळायची. मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जिथं हे SC ST किंवा जे शेड्यूल एरिया आहेत याच्यामध्ये जर ही आरक्षणाची मर्यादा पुढे गेली तर ते घटनात्मक आरक्षण आहे, तिथे हरकत नाही. मात्र SC आणि ST मात्र आरक्षणाची मर्यादा ही 50% पुढे जाता येत नाही. मग इथं होतं काय की ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्र ते के कृष्णमूर्तीचं प्रकरण काही महाराष्ट्रासाठीचं नव्हतं, पण त्यामुळे खचितच या निकालामुळे असं झालं की जिथं SC आणि STचं आरक्षण समजा 30% झालं आणि ओबीसींना जर आपल्याला 27% द्यायचं ते टोटल 57% होतं. मग ते 50% वर जातं. मग तिथं 60% आरक्षण कुठलं कॉम्प्रोमाइज करायचं, तर मग ते ओबीसींचं आरक्षण कॉम्प्रोमाइज करायचं असा हा साधारणतः एक प्रघात तिथे किंवा अशा प्रकारचे निर्देश तिथे सर्वोच्च न्यायालयाचे होते की त्यांचं म्हणणं होतं की मग 50% मर्यादा पुढे जायचं नाही. मग इथं होतंय ओबीसींचं आरक्षण कॉम्प्रोमाइज आणि हाच सगळा या प्रकरणातला डिस्प्यूट आहे की हे ओबीसींचं आरक्षण कॉम्प्रोमाइज करायचं का. मग तोच प्रश्न ऐरणीवर होता. राज्य सरकारने परत मग ते 27% देऊन टाकलं. आता यांनी हे प्रकरण जे दाखल केलंय त्यामध्ये याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद असा आहे की 4-1 हजार साधारणतः ज्या जागा आहेत परत त्यांना जागा खाली कराव्या लागतील, इलेक्शनचा खर्च वाया जाईल, कारण घटनापीठाचा निर्णय जो आहे तो पालन करणं आवश्यक आहे. मात्र आजच्या तारखेला के कृष्णमूर्ती यांचं जे घटनापीठाचं निकाल, कारण मध्यंतरी आपण पाहिलं तामिळनाडूची केस आहे तिथेही आरक्षणाची मर्यादा ओलांडली, मध्यंतरी आंध्र प्रदेशची सुद्धा केस आली होती, तिथे सुद्धा मला वाटतं तेलंगणा का आंध्र प्रदेशची पण होती, तिथे सुद्धा हा प्रकार झालेला आहे. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा आजच्या तारखेला तरी घटनापीठ असं म्हणतं की 50% वर तुम्हाला जाता येत नाही. हा आता कोणकोणते जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी ही मर्यादा जी आहे ती 50%च्या वरती जाते आणि त्या ठिकाणच्या निवडणुकांचा कार्यक्रम जो आहे तो रिवाईज होऊ शकतो. म्हणजे महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्याचे लोक आहेत त्यांना देखील याची माहिती समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे सगळं प्रकरण त्यांना लागू होईल. नाही, माझ्या पूर्वीच्या माहितीप्रमाणे अजून नवीन आकडा कायम आपल्यासमोर आलेला नाही, पण पूर्वी ज्यावेळी विकास किशनराव गवळी आणि इतर प्रकरणं चालायची त्यावेळी साधारणतः गडचिरोली, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, नाशिक यासारखे आणि माझ्या मते सिंधुदुर्ग, पण मी क्लिअर नाही आहे या बाबतीत, पण अशा साधारणतः जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा त्यावेळी 50%च्या वर जात होती पूर्वी. साधारणतः आजही तेच आरक्षण जर दिलं तर अशीच परिस्थिती या जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये राहू शकते, अशी परिस्थिती आहे. तिथे हा इफेक्ट पडू शकतो. साधारणतः 30 ते 40% नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांना हे प्रभाव करू शकतं आजचा जो आदेश झाला तर. महानगरपालिकांच्या बाबतीत माझ्या मते कुठंच 50%ची आरक्षण मर्यादा ओलांडल्या जात नाही, एक सर्वसाधारणपणे पूर्वीचे जे आकडे होते. पण आता हे परवा राज्य निवडणूक आयोग या बाबतीत सगळं क्लिअर करेल, त्यानंतरच पुढची आपल्याला दिशा निश्चित होऊ शकते. जी चर्चा झाली त्यानुसार हे दिसतंय की तुम्ही ज्या जिल्ह्याचे नावं सांगितले त्या ठिकाणी इलेक्शनचा प्लॅन रिवाईज होणं गरजेचं आहे, कारण जी चर्चा दिसते जे संकेत मिळत आहेत सर्वोच्च न्यायालयाकडनं, जर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले तर 100% या ठिकाणी अशा प्रकारचं आपल्याला बदल झालेला दिसू शकतो, 100%. कारण जर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तर मग या ठिकाणी त्या जागा ज्या आहेत ओबीसींच्या, बदल म्हणजे काय, ओबीसींचं आरक्षण थोडंसं कमी होऊ शकतं या जिल्ह्यांमध्ये, मग त्या जागा ओपनला कन्वर्ट होतील. एक शेवटचा प्रश्न मुद्दा असा आहे की पूर्वी ह्याच केसमुळे असं झालं होतं राज्यामध्ये की राज्य सरकारने नीट बाजू मांडली नाही म्हणून ओबीसींचं आरक्षण गेलं. आता हाच प्रश्न पुन्हा राज्यामध्ये निर्माण होऊ शकतो. राजकीय प्रश्न आहे, पण आरक्षण हे राजकीयच होतं. मुळामध्ये या गोष्टीवर कॉमेंट करण्याचं माझं काही तसं म्हणजे मी या विषयात काही तज्ज्ञ नाही आहे. पण काय झालंय की राज्य सरकारने पूर्वी जर पाहिलं आपण 2021 साली अहवाल वेळोवेळी दाखल केले, सर्वोच्च न्यायालयाने ते अमान्य केले. त्यानंतर बांटिया कमिशनचा आयोग राज्य सरकारने दाखल केला, तो न्यायालयाने मान्य केला. मान्य केल्यानंतर त्याप्रमाणे आरक्षण द्या असं सांगितलं. 6 मेच्या सुनावणीच्या वेळी 2 याचिकाकर्ते आले, त्यांनी बांटिया कमिशनच्या आयोगाला आव्हानित केलं. त्यांनी असं सांगितलं की हा आम्हाला मान्य नाही, पण त्यावर फारसं काही युक्तिवाद न होता सर्वोच्च न्यायालयाने 6 मेला आपण जे मगाशी बोललो त्याप्रमाणेचे आदेश दिले. त्यामुळे आता बेसिकली हा ओबीसी आरक्षणाचा जो प्रश्न आहे याच्यासाठी जनगणना होणं, त्यानंतर जे डेडिकेटेड कमिशन त्याचे अहवाल होणं, ही सगळी प्रक्रिया तर ही चालू राहील, निरंतर राहील, कारण अजून आपली जनगणना सुद्धा झालेली नाही आहे. त्यामुळं हा प्रश्न जो आहे आरक्षणाचा
हा संविधानामध्ये या प्रवर्गाला आरक्षण प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यामुळे हा राजकीय प्रश्न नसून हा संवैधानिक आरक्षण आहे. फक्त किती टक्के द्यायचं हे राज्य सरकारला ठरवायचं आहे. त्याच्यासाठी जी प्रोसेस करायची ते राज्य सरकारला करावी लागते. थोडक्यात तुम्ही जे जिल्हे सांगितले मला त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणावरती प्रश्नचिन्ह असेल. मी जिल्हा परिषदा सांगितल्या तुम्हाला, त्या ज्या जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषदा, मग त्यातल्या नगरपालिका किंवा नगरपंचायत या वेगळ्या वेगळ्या असू शकतात किंवा त्या इतर जिल्ह्यातले असू शकतात. हे होते ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर यांनी या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने विस्तृत सांगितलेलं आहे. एक मुद्दा यामध्ये हे प्रकर्षाने समोर येतो. पूर्वी जर तुम्हाला आठवत असेल की जेव्हा ही केस सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाली तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार जाऊन महायुतीचं सरकार आलं. त्या दरम्यानचा जो पॉलिटिकली सिनेरिओ होता तो तुमच्या लक्षात येत असेल की राज्य सरकारने आपली बाजू व्यवस्थित मांडली नाही म्हणून ओबीसीचं आरक्षण गेलं असं महाविकास आघाडीवरती आरोप केला गेला. महायुतीचं सरकार आलं तेव्हाही तसंच झालं. आणि आता जी परिस्थिती आपल्या समोर दिसते त्यावेळेस देखील जे जिल्ह्यांची माहिती पालोदकर सरांनी आपल्याला दिलेली आहे त्या जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण जाणार आहे. आता या सगळ्याच्या संदर्भामध्ये खरं तर बांडिया कमिशन ज्याने हे आरक्षण आपल्याला दिलेलं आहे त्या ठिकाणी 50% वरती जाऊ नये असं सांगितलेलं आहे. त्या बांडिया कमिशनला देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आले आहे. आता चॅलेंज केल्यानंतर या संदर्भात अद्यापपर्यंत सुनावणी पूर्ण झालेली नाहीये. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आज जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीने निवडणुका होणार आहे आणि त्यापैकी 10 जिल्ह्यात साधारणपणे जे त्यांनी आपल्या समोर सांगितले त्याच्या जिल्हा परिषदा ज्या आहेत त्या ठिकाणचं आरक्षण जे आहे ते आता धोक्यात येऊ शकतं. एकंदरीत जर पाहिलं तर त्यांनी सांगितलं हे संविधानिक आहे आणि संविधानानुसार ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या भागामध्ये आदिवासी किंवा SC STचं आरक्षण जे आहे ते संविधानिक आहे आणि ते आरक्षण 40% असेल. वरती तसं जर पाहिलं तर 27% आरक्षण ओबीसीला देण्यात आलंय. मात्र 40 आणि 20 जर म्हटलं तर ते 67% होतं आणि घटनापीठाच्या के कृष्णमूर्तीच्या निर्णयानुसार ते 50% वरती जाऊ नये असा हा आयोगाचा घटनापीठाचा निर्णय आहे. तर या सगळ्यामुळं मेक इथेच आहे. त्यातली त्यात राज्य सरकार राज्य निवडणूक आयोगाने ह्या ज्या निवडणुका घेतल्या गेलेल्या आहेत त्या 50%ची मर्यादा ओलांडणाऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळं आता राज्य निवडणूक आयोग स्वतःच्या वेळापत्रकामध्ये किंवा त्यांनी जे आरक्षण काढले त्याच्यामध्ये बदल करतो का आणि साधारणपणे ज्या जिल्हे सरांनी गेल्या सुनावणी दरम्यान त्यांनी तयारी केली होती त्यावेळेस ते याचिकाकर्त्याचे वकील होते त्यावेळेस त्यांनी हे जिल्हे सांगितलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये आता आरक्षण जे आहे ते एक प्रकारे धोक्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं जे जिल्हे त्यांनी सांगितले त्या जिल्ह्यातील जो भाग आदिवासी बहुल आहे SC STची संख्या जास्त आहे त्या भागातील ओबीसी आरक्षण जे आहे ते धोक्यात येणार आहे. कारण त्या भागाचं 50%पेक्षा आरक्षण जास्त जातं त्या भागामध्येच हे आरक्षण दिलं जाईल. दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा एखाद्या भागामध्ये SC STचं आरक्षण 40% झालेलं आहे आणि उर्वरित जे 10% आरक्षण द्यायचं आहे ते नक्की कोणत्या भागाला दिलं जाणार हा प्रश्न आहे. कारण इतरही भाग असतात त्याच्यामध्ये 10 भागापैकी फक्त 4 भागांना ओबीसी आरक्षण दिलं जाणार नाही. त्यामुळे हा एकशे प्रश्न देखील असणार आहे की 4 भागांना द्यायचं आणि उर्वरित 6 भागांना द्यायचं नाही. त्यामुळे नक्की काय केलं जाणार त्या जिल्ह्यामध्ये असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. बांडिया कमिशनचा आयोग या ठिकाणी आलाय. सुदैव हे आहे की राज्यामध्ये निवडणुका होत आहेत आणि लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र त्यामध्ये अचानक हे केस आल्यामुळं ओबीसी समाजाचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. आता याच्यामध्ये राजकीय पक्षांनी काही असं सांगितलेलं आहे की आम्ही राजकीय पक्ष म्हणून ओबीसींना ओबीसी प्रवर्गाला उमेदवारी देऊ हा एक राजकीय पक्षांसमोर आहे पर्याय आहे. मात्र हा संविधानिक पर्याय नाही. हे तात्पुरती मलमपट्टी आहे. या सगळ्यामुळे एक तर बांडिया कमिशनच्या अहवालानुसार यापुढे ज्या ठिकाणी SC STचं आरक्षण 50%च्या वरती जाणार आहे किंवा 40% आहे त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण जाणार आहे ही बाब देखील समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये स्पष्ट संकेत मिळालेले आहे की ज्या ठिकाणी SC STची संख्या अधिक आहे त्या भागामध्ये आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता 19 तारखेला जी सुनावणी होती त्यामध्ये स्पष्टपणे एक बाब आपल्याला पाहायला मिळणार आहे की घटनापीठाचं आदेशाचं उल्लंघन के कृष्णमूर्ती यांनी जे दिलेलं आहे त्याचं उल्लंघन होता कामा नये असेच आदेश किंवा सर्वोच्च संकेत आज जे मिळाले आहेत तेच कायम राहण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.